नमो नमः. आज आपण 8वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील संवाद कौशलमचा भाषाभ्यास बघूया. तर याआधी आपण शाकापणः आणि कार्यालयः हे 2 संवाद बघितलेले आहेत. आज आपण त्याचा भाषाभ्यास बघूया. तर भाषाभ्यासामध्ये पहिला प्रश्न आहे, युष्माकं प्रिय शाकानां नामानी लिखत. म्हणजे काय, तुम्हाला तुमच्या आवडत्या भाज्यांची नावं लिहायची आहेत. तर बघा, आपल्या या संवादामध्ये शाकापणहच्या संवादामध्ये सुद्धा काही भाज्यांची नावं आलेली आहेत आणि मी तुम्हाला आता संस्कृतमधून काही भाज्यांची नावं सांगते. तर तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही लिहू शकता. बघा, भिंडी म्हणजे भेंडी, आलुकम म्हणजे बटाटा, पालक्या म्हणजे पालक, मूलकम म्हणजे मुळा, शिगृहू म्हणजे शेवग्याचे शेंगा, कारवेल्लम म्हणजे कारले, वृंताकः म्हणजे वांगे, पलांडुहू म्हणजे कांदा, गृंजनकम म्हणजे गाजर, केंबुकम म्हणजे कोबी आणि पुष्पशाकम म्हणजे फ्लॉवर. तर तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्यांची नावं तुम्ही लिहू शकता. पुढचा प्रश्न बघूया. प्रथम संवादस्य आधारेण देयकं पूरयत. म्हणजे आपल्याला बघा, पहिला जो संवाद आहे शाकापणः, त्या आधारे आपल्याला देयकम म्हणजे हे बिल पूर्ण करायचं आहे. तर बघूया, वाटिका शाकापणः म्हणजे काय, तर त्या शाकापणः म्हणजे त्या भाज्यांच्या दुकानाला नाव आहे वाटिका. त्याचा इथे पत्ता सुद्धा आहे, रविनगरम, आंबेगाव 63. आता 3 कॉलम आहेत बघा यामध्ये. अनुक्रमांक, विवरणम, आता विवरणममध्ये भाज्यांची नावं आहेत आणि मूल्यम मध्ये किती किंमत आहे त्यांची ते आपण लिहायचं आहे. तर बघूया, पहिल्यांदा आहे आलुकम म्हणजे आता बटाटे. तर त्या गृहिणीने बटाटे घेतले तर ते किती रुपयाचे घेतले ते लिहायचे. तर बघूया, आपल्या संवादामध्ये आहे आलुकस्य 20 रूप्यकाणि म्हणजे बटाट्याचे 20 रुपये, म्हणून आपण इथे 20 लिहिणार. पुढे आहे 25. आता 25 रुपयाची तिनं कोणती भाजी घेतली. तर बघूया, 25 रुपयाचं तिनं काय घेतलंय. बघा, भेंड्या 25 रूप्यकाणि म्हणजे भेंडी घेतली त्याचे 25 रुपये झालेत, म्हणून आपण या गाळलेल्या जागी लिहिणार भेंडी. पुढे आहे मरीचिका म्हणजे मिरच्या. तर मिरच्या किती रुपयाच्या घेतल्या तिनं. तर 10 रूप्यकाणि मरीचिकायाः म्हणजे 10 रुपये मिरच्यांचे, म्हणून आपण तिथे 10 रुपये लिहिणार, म्हणजे इथे 10. पुढे आहे करकटी म्हणजे काकडी. आता काकडी किती रुपयाची घेतली तिनं. तर बघा, करकट्याः 15 रूप्यकाणि म्हणजे 15 रुपये, म्हणून आपण तिथे 15 लिहिणार. पुढे आहे आता 20. तर 20 रुपयाचं तिनं काय घेतलंय. तर बघा, 20 रुपयाचे तिने वांगे घेतलेत, म्हणजेच काय, वृंताकस्य 20 रूप्यकाणि, म्हणून आपण तिथे गाळलेल्या जागी लिहिणार, इथे लिहायचंय वृंताकः. पुढे आहे वस्त्रस्यूतः म्हणजे तिच्याकडे पिशवी नव्हती म्हणून तिने कापडी पिशवी सुद्धा खरेदी केली. तर त्याचे किती रुपये झाले होते. तर त्याचे 5 रुपये झाले होते. आणि पुढे आहे आद्रकम, आता आले. आता काय झालं, तिचे एकूण 95 रुपये झालेले होते, पण तिने तिथे 100 रुपयाची नोट दिलेली होती. मग ती काय म्हणते त्या विक्रेत्याला की जे 5 रुपये राहिलेले आहेत त्यांचे आले द्या असे म्हणते, म्हणून आद्रकम म्हणजे आल्याचे 5 रुपये झाले. तर पुढे आहे आहत्य म्हणजे काय, तर एकूण मिळून किती रुपये झाले. तर 100 रुपये झाले आहे. पुढे धन्यवादः आपणिकस्य हस्तांकनम, इथे त्या दुकानदाराची सही येईल. अशा प्रकारे आपण हे बिल पूर्ण केलेलं आहे. तर पुढे बघा, लेखन कौशलम संवाद लेखनम. यामध्ये पहिला आहे संवाद लेखनम मित्रमेलनम द्वयोः यानपृच्छा मार्गपृच्छा. आता संवाद लिहायचा आपल्याला. मित्रमेलनम द्वयोः म्हणजे काय, मित्रमेलनम म्हणजे मित्र भेटतात,
द्वयोः म्हणजे आता दोन मित्र भेटतात असं आपल्याला संवाद लिहायचा आहे, त्यांच्यातला संवाद लिहायचा आहे. यान पृच्छा, यान म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? यानम म्हणजे वाहन आणि यान पृच्छा म्हणजे वाहनाची चौकशी करणे, असा हा संवाद लिहायचा आहे. आणि मार्ग पृच्छा म्हणजे वाट विचारणे. आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं आहे तर तिथे कसं जायचं आपण असं कोणाला तरी विचारतो, तर तो संवाद आपल्याला इथे लिहायचा आहे. तर बघूया पहिला मित्रमेलनम हा संवाद बघूया. तर बघा इथे मी हा संवाद लिहिलेला आहे, मित्रमेलनम. आता इथे दोन मित्र आहेत, सुरेश आणि रमेश. तर सुरेश म्हणतो नमो नमः म्हणजे काय तर नमस्कार. सुप्रभातम म्हणजे शुभ सकाळ. पुढे आहे रमेश सुद्धा त्याला म्हणतो नमो नमः नमस्कार. सुप्रभातम म्हणजे शुभ प्रभात. तर पुढे सुरेश म्हणतोय कथम अस्ति भवान म्हणजे आपण म्हणतो ना हाऊ आर यू. तर रमेश त्यावर म्हणतोय सम्यक म्हणजे काय ठीक. भवान कथम अस्ति म्हणजे तो सुद्धा परत त्याला विचारतोय हाऊ आर यू. तर सुरेश म्हणतोय सुरेशः बहु उत्तमः म्हणजे काय खूप छान उत्तम. पुढे आहे रमेश म्हणतो रमेशः चलतु चायम पिबावः म्हणजे काय तर चल चहा पिऊया असं रमेश सुरेशला म्हणतोय. तर सुरेश म्हणतो अरे क्षम्यताम म्हणजे काय अरे माफ कर. अद्य मास्तु अद्य म्हणजे आज आणि मास्तु म्हणजे नको, तर आज नको. पुनः कदापि चायम पिबावः म्हणजे पुन्हा कधीतरी चहा पिऊया असं सुरेश म्हणतोय. आता त्यावर रमेश म्हणतोय भोः किमर्थम म्हणजे आपण म्हणतो ना अरे का रे किंवा कशासाठी असं म्हणतोयस रे. तर सुरेश म्हणतो बहु महत्त्वपूर्णम कार्यम अस्ति अतः म्हणजे काय बहु महत्त्वपूर्णम म्हणजे खूप महत्त्वाचे काम आहे, अतः म्हणजे म्हणून. पुढे रमेश त्याला म्हणतो अस्तु चिंता नास्ति. अस्तु म्हणजे ठीक आहे, चिंता नास्ति म्हणजे काळजी करू नकोस. गच्छतु शीघ्रम म्हणजे जा लवकर असं. सुरेश म्हणतो त्यावर आम पुनर्मिलामः म्हणजे हो पुन्हा भेटूया. तर रमेश सुद्धा त्यावर म्हणतो पुनर्मिलामः म्हणजे पुन्हा भेटूया. तर अशा प्रकारे हा दोन मित्रांमधला संवाद आहे मित्रमेलनमचा आपण आत्ता बघितला. आता बघूया पुढे आहे यानपृच्छा आणि मार्गपृच्छा. आता हे संवाद आपण शेवटी बघूया, त्याआधी बघा दुसरा बघूया. शाकापण संवादस्थाने धान्यापण संवादम लिखत म्हणजे काय तर आपण शाकापण संवाद जो बघितला म्हणजे भाज्यांच्या दुकानातील विक्रेता आणि गृहिणीमधला संवाद, तसंच आपल्याला धान्यापण संवाद म्हणजे धान्याच्या दुकानातील संवाद लिहायचा आहे. आता त्यांनी बघा उपयुक्त शब्दसंग्रह म्हणजे काही इथं आपल्याला लागणारे शब्द दिलेले आहेत. तर धान्यानी म्हणजे धान्य, तंडूलः म्हणजे तांदूळ, गोधूमः म्हणजे गहू, तुवरः म्हणजे तुरडाळ, मुद्गः म्हणजे काय मूग, माशः म्हणजे उडीद डाळ, मसूरः म्हणजे मसूर आणि चणकः म्हणजे हरभरा डाळ. आता बघूया धान्यापण संवाद. बघा इथे मी लिहिलेला आहे धान्यापणः संवाद. तर विक्रेता काय म्हणतोय आगच्छतु आगच्छतु म्हणजे या. किम इच्छति म्हणजे काय हवे आहे. आता महिला म्हणते कानी कानी धान्यानी विद्यन्ते म्हणजे कोणकोणती धान्य आहेत. तर विक्रेता म्हणतो अत्र तंडूलः गोधूमः तुवरः मुद्गः माशः मसूरः चणकः च अस्ति. आता अत्र म्हणजे काय येथे तांदूळ, गहू, तूर डाळ, मुद्गः म्हणजे काय तर मूग, उडीद डाळ, मसूर आणि हरभरा डाळ आहे असं तो म्हणतोय विक्रेता. आता त्याच्यावर महिला म्हणते किम मूल्यम तंडुलस्य म्हणजे तांदळाचा भाव काय आहे. तर त्याच्यावर विक्रेता म्हणतो न अधिकम भोः म्हणजे जास्त नाही हो, केवलम 45 रूप्यकाणि प्रति किलोमितम म्हणजे फक्त 45 म्हणजे किती तर 45 रुपये एका किलोला. आता इथे तुम्ही 44 सुद्धा लिहू शकता म्हणजे 40 सुद्धा लिहू शकता. तर महिला म्हणते त्याच्यावर अस्तु
किलो परिमितम यच्छतु, म्हणजे ठीक आहे 1 किलो द्या. पुढे म्हणते ती तुवरः अपि अर्ध किलो परिमितम, म्हणजे तुरडाळ सुद्धा अर्धा किलो द्या. विक्रेता म्हणतो अवश्यम, म्हणजे अवश्य देतो. इतोपि किम आवश्यकम, म्हणजे आणखी काय हवं आहे का, अजून काय हवं आहे. तर महिला म्हणते मास्तू, म्हणजे काय तर नको. आणि विक्रेता म्हणतो अस्तु, म्हणजे ठीक आहे. तर अशा प्रकारे हा धान्यापणः चा संवाद आपण बघितलेला आहे. आता बघा, आता आपण यानपृच्छा आणि मार्गपृच्छा हे 2 संवाद बघूयात. तर बघा, हे तुमच्या गाईडमध्ये दिलेले आहेत. तर यानपृच्छा पर्यटकः, म्हणजे पर्यटन करणारा. पर्यटक म्हणतो अहम पुण्यपत्तनम गंतुमिच्छामि, म्हणजे काय तर मी पुण्याला जाऊ इच्छितो. अपि रेलयानेन गमनम शक्यम, म्हणजे तो विचारतोय की रेल्वेने जाणे शक्य आहे का. एका महिलेला तो विचारतोय पर्यटक की मी पुण्याला जाऊ इच्छितो, तर रेल्वेने जाऊ शकतो का, शक्य आहे का. तर महिला म्हणते सायंकाले 5 वादने अस्मात् स्थानकात एव रेलयानम अस्ति, म्हणजे काय सायंकाळी म्हणजे संध्याकाळी, सायंकाले म्हणजे संध्याकाळी, 5 वादने म्हणजे 5 वाजता, अस्मात् स्थानकात म्हणजे या स्थानकातूनच रेलयानम अस्ति, म्हणजे रेल्वे आहे. पुढे आहे तत् रात्रौ 10 वादने पुण्यपत्तन स्थानकम गच्छति. तत् रात्रौ म्हणजे ती रेल्वे रात्री 10 वादने म्हणजे 10 वाजता पुण्याच्या रेल्वे स्टेशनला जाते. त्वराम कुरु, म्हणजे काय घाई करा. आता पुण्यपत्तन म्हणजे काय पुणे शहर, असं पुण्यपत्तन म्हणजे शहर. पुढे आहे पर्यटकः, म्हणजे तो पर्यटन करणारा म्हणतो अधुना एव अहम प्रवेशपत्रम क्रीणामि. अधुना म्हणजे काय आत्ताच मी, अहम म्हणजे मी, प्रवेशपत्रम क्रीणामि म्हणजे तिकीट, प्रवेशपत्रम म्हणजे तिकीट खरेदी करतो, असं तो पर्यटक म्हणतोय. महिला म्हणते आम, म्हणजे हो. भवताम यात्रा सुखदा भवतु, म्हणजे हो तुमची यात्रा किंवा तुमचा प्रवास सुखद होवो, असं ती म्हणते. शुभास्ते पंथानः, म्हणजे तुमचा मार्ग शुभ हो, किंवा आपण हॅपी जर्नी म्हणतो तसं. पर्यटकः म्हणजे पर्यटन करणारा म्हणतो धन्यवादाः, म्हणजे धन्यवाद. अनुगृहीतोस्मी, म्हणजे तुमचे खूप खूप उपकार झाले. असा हा पर्यटकः आणि महिला यांच्यामधला यानपृच्छा म्हणजे रेल्वेगाडीची चौकशी करण्यासाठीचा हा संवाद आहे. पुढे बघा मार्गपृच्छा म्हणजे रस्ता विचारणे. आता हा संवाद बालकः म्हणजे एक मुलगा आणि वृद्धः म्हणजे वयस्क पुरुष यांच्यातला आहे. तर बालकः मुलगा म्हणतो भोः अहम लोकमान्य तिलक प्रशालाम कथम गच्छामि, म्हणजे अहो मी लोकमान्य टिळक प्रशालेला कसा जाऊ शकतो, असं तो मुलगा विचारतो. तर त्याच्यावर तो वृद्ध म्हणतो वृद्धः रे बालक अनेन एव मार्गेण कंचित कालम गच्छ, म्हणजे अरे मुला याच रस्त्याने काही काळ जा, याच मार्गाने काही काळ जा. पुढे आहे दक्षिण हस्ते त्वम प्रशालाम पश्यसी, म्हणजे काय तर उजव्या हातालाच तू प्रशाला म्हणजे ती शाळा बघशील, असं तो म्हणतो. बालकः म्हणजे तो मुलगा म्हणतो अनुगृहीतोस्मी, म्हणजे तुमचे खूप खूप उपकार झाले. बघा पुढे तो वृद्ध म्हणतो वृद्धः त्वम किमर्थम तत्र गच्छसी, म्हणजे तो विचारतोय तू तिथे का जात आहेस. अद्य रविवासरः, म्हणजे काय आज तर रविवार आहे. अनध्याय दिनम, म्हणजे काय तर आज अध्यापनाचा दिवस नाही किंवा सुट्टी आहे, असं तो म्हणतोय. पुढे म्हणतोय तो बालक, तो मुलगा म्हणतोय तत्र ग्रंथ प्रदर्शनम अस्ति, म्हणजे तिथे ग्रंथ प्रदर्शन म्हणजे पुस्तकांचं ग्रंथांचं प्रदर्शन आहे. ग्रंथाः मे अतीव रोचन्ते, म्हणजे मला पुस्तकं ग्रंथ फार आवडतात. अतः तत्र गच्छामि, म्हणून मी तिथे जात आहे, असं तो म्हणतोय. अशा प्रकारे हा मार्गपृच्छा हा संवाद बघितला आपण. आता बघा शेवटचा तिसरा संवाद आहे. प्रश्न आहे द्वितीय संवादे
बहूनां वस्तूनां उपकरणानां च उल्लेखः अस्ति. म्हणजे काय, दुसरा संवाद. आता कार्यालय बघा, हा जो संवाद आपण बघितला त्यामध्ये वेगवेगळ्या वस्तूंचा उल्लेख होता. त्याच्यामध्ये बघा वेगवेगळ्या वस्तू, जसं की कर्गज होतं, मापिका, संचिका वगैरे वेगवेगळ्या वस्तूंचा तिथं उल्लेख केलेला होता. इतोपि बहुनां वस्तूनां यूयम् उपयोगं कुरुतो. म्हणजे अशा अनेक वस्तू आपण वापरतो. तेषां संस्कृतनामानि अन्विष्य वर्गसंवादं लिखत. म्हणजे आपल्याला त्यांची संस्कृत नावं शोधून वर्गातील मुलांचा संवाद लिहायचा आहे. तर बघूया हा संवाद. अध्यापकः छात्राः च वर्गे संवादं कुर्वन्ति. म्हणजे काय, तर शिक्षक आणि मुलं वर्गात संवाद करतात. हा तर अध्यापकः म्हणजे शिक्षक म्हणतात, लते त्वम उत्तिष्ठ. म्हणजे काय, लता तू उभी राहा. अत्र आगच्छ म्हणजे इथे ये. आता लता म्हणते किमर्थम म्हणजे कशासाठी किंवा का असं विचारते. अध्यापकः म्हणजे ते शिक्षक म्हणतात, कृष्णफलके सुविचारः न अस्ति. कृष्णफलके म्हणजे फळ्यावर सुविचार नाहीये. त्वम सुधाखंडम आनय कार्यालयात. म्हणजे काय, तू कार्यालयातून खडू, सुधाखंडम बघा, सुधाखंडम म्हणजे खडू आण, असं ते शिक्षक तिला म्हणतात, लतेला म्हणतात. आता बघा, लता सुधाखंडम आनयती उत्पीठिकायां क्षिपती. म्हणजे काय, तर लता खडू आणते आणि उत्पीठिकायां म्हणजे टेबलावर ठेवते. पुढे आहे अध्यापकः म्हणजे शिक्षक म्हणतात, अधुना सुविचारम कः लिखती. अधुना म्हणजे आता, सुविचार कोण लिहील किंवा कोण लिहिणार. तर लता म्हणते, मम सखी सीता लेखनपुस्तिकायां सुविचाराणां संग्रहं करोति. म्हणजे काय, माझी मैत्रीण सखी म्हणजे मैत्रीण सीता लेखनपुस्तिकायां म्हणजे वहीमध्ये सुविचाराणां म्हणजे सुविचारांचा संग्रह करते. तस्याः हस्ताक्षरम अपि सुंदरम अस्ति. म्हणजे तिचे हस्ताक्षर सुद्धा छान आहे, चांगले आहे, असं ती म्हणते लता. तर अध्यापकः शिक्षक म्हणतात, सीते त्वमेव इदं सत्कार्यं कुरु. म्हणजे सीता तूच हे चांगले सत्कार्य, चांगलं काम कर. सीता म्हणते, रक्तवर्णेन सुधाखंडेन लिखामी. म्हणजे काय, लाल रंगाच्या खडूने लिहिते, असं ती म्हणते. अध्यापकः शिक्षक म्हणतात, यथेच्छसी तथा कुरु. म्हणजे काय, तुझी जशी इच्छा असेल तसं कर. अशा प्रकारे हा वर्गसंवाद आहे. म्हणजेच आपण अशा प्रकारे आज आपण संवाद कौशलमचा भाषाभ्यास बघितलेला आहे. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादाः.